2026चं साल सुरू झालं आणि सर्वांचं लक्ष लागलं होतं ते 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पनाकडे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट मांडलं. पण त्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न आहे, या जाडजूड फाईलमध्ये माझ्यासाठी नक्की काय आहे? मित्रांनो, हे बजेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर तुमच्या खिशातील पाकिट, स्वयंपाकघरातील गॅस आणि हातातील स्मार्टफोन या सगळ्यांचं गणित बदलणारा हा निर्णय आहे. कॅन्सरची औषधं स्वस्त झाली, पण दारू महागली आहे. क्रिकेटर्स आणि गेमर्ससाठी सरकारने खजिना उघडलाय. पण टॅक्स स्लॅबमध्ये नक्की काय बदल झालाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीव्ही न्यूजच्या गोंधळापासून दूर जाऊन अगदी शांतपणे आणि सोप्या भाषेत या बजेटचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत. चला तर मग समजून घेऊया 2026च्या बजेटचा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह गणित. सर्वात आधी बघूया की तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये काय बदल होणार आहेत. सरकारने कस्टम ड्युटीमध्ये मोठे बदल केल्यामुळे काही वस्तूंच्या किमती पडल्या आहेत. चला थोडं सविस्तर पाहूया. सर्वप्रथम पाहूया स्वस्त होणाऱ्या गोष्टी. आरोग्य, सर्वात मोठा दिलासा म्हणजे कॅन्सर आणि मधुमेहाचे म्हणजेच डायबेटीजचे 3 महत्वाची औषधं कस्टम ड्युटी फ्री केली आहे. तसंच एक्स-रे मशीन्स आणि वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी केल्यामुळे हॉस्पिटलचे बिल काही प्रमाणात कमी होऊ शकणार. त्यानंतर मोबाईल आणि गॅजेट्स. मेक इन इंडियाचा इम्पॅक्ट आता दिसतोय. मोबाईल फोनचे सुटे भाग, चार्जर आणि पीसीबी वरील आयात शुल्क 15% वरून 10% पर्यंत खाली आणल्यामुळे 5G फोन्स आणखी स्वस्त होतील. मग भविष्यातील ऊर्जा, सोलर पॅनल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मितीसाठी लागणारे सामान स्वस्त झाले. जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ईव्ही किंवा सीएनजी गाडी घेणं आता फायद्याचं ठरणार. आता वळूया महाग होणाऱ्या गोष्टींकडे. सर्वप्रथम इम्पोर्ट लक्झरी. जर तुम्ही परदेशातून येणारी दारू किंवा महागडे चॉकलेट्स खाण्याचे शौकीन असाल तर खिसा सांभाळा. यावर सीन टॅक्स वाढवला आहे मित्रांनो. मग प्लास्टिक आणि जाहिरात. पर्यावरणाचा विचार करून पीव्हीसी फ्लेक्स बॅनर्सवर टॅक्स वाढवला आहे, ज्यामुळे होर्डिंग जाहिराती महाग होऊ शकतात. मित्रांनो, भारताची ओळख आता बघणारा देश नाही तर बनवणारा देश अशी होत आहे. या बजेटमध्ये कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल इकॉनॉमीसाठी ऐतिहासिक घोषणा झाल्या आहेत. चला आता त्या बघूया. सर्वप्रथम एव्हीजीसी सेक्टर. सरकारने या क्षेत्राला अधिकृत उद्योगाचा दर्जा देण्याचा संकेत दिला आहे. याचा अर्थ, जर तुम्ही ॲनिमेशन किंवा गेमिंग मध्ये करिअर करू इच्छित असाल तर आता एज्युकेशन लोन आणि सरकारी ग्रँट्स मिळणं सोपं होईल. मग एआय फॉर इंडिया. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सरकारने 5,000 कोटींचे वेगळे फंड जाहीर केले आहेत. जर तुम्ही एआय स्टार्टअप सुरू करत असाल किंवा एआय शिकत असाल तर सरकार 3 सेंटर्स ऑफ एक्सलन्स सुरू करत आहे, जिथे मोफत किंवा कमी खर्चात प्रशिक्षण मिळेल. मग इन्फ्लुएन्सर्ससाठी डिजिटल कमाईवरील टॅक्स सोपा करण्यासाठी नवीन नियमावली येणार आहेत, ज्यामुळे टॅक्स फायलिंगचे टेन्शन कमी होईल. आता वळूया भारताच्या कणाकडे, म्हणजेच शेतकरी आणि आरोग्य व्यवस्थेकडे. सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी एमएसपी बद्दल चर्चा तर झालीच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्री. सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्याला खत, बी बियाणं आणि कर्ज एकाच ॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार डिजिटल क्रांती करत आहे. तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना विशेष सबसिडी दिली जाणार आहे. आता वळूया आरोग्य विमाकडे. आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवली आहे. आता मध्यमवर्गीयांसाठीही कमी हप्त्यात सरकारी विमा कवच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज उभारण्याचं उद्दिष्ट असल्यामुळे डॉक्टरांची कमतरता भविष्यात भरून निघेल. आणि आता तो मुद्दा ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, इन्कम टॅक्स. अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक बनवली आहे. चला सविस्तर पाहूया. सर्वप्रथम स्टँडर्ड डिडक्शन. नोकरदारांसाठी 50,000 वरून थेट 75,000 पर्यंत वाढवलं आहे. मग टॅक्स स्लॅब. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 7 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही. 7 ते 10 लाखांच्या स्लॅबमध्ये टॅक्सचा दर कमी केल्यामुळे तुमच्या हातात वर्षाकाठी साधारण 15 ते 20 हजार रुपये जास्त उरतील. थोडक्यात सांगायचं तर जुनी कर पद्धत हळूहळू मागे पाडत असून सरकारने नवीन पद्धतीला डिफॉल्ट आणि फायदेशीर बनवला आहे.
तर मित्रांनो, हे होतं 2026च्या बजेटचं सविस्तर विश्लेषण. एकंदरीत पाहता हे बजेट फ्युचर रेडी आहे. सरकारने आजच्या गरजा आणि उद्याची स्वप्न यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण या बजेटमधील तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट कोणती वाटली? मला खाली कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.